मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज न्याय मध्ये। मित्रांनो, मी प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी पालन करतो आणि प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्या असतील, पिल्लं असतील ते सर्व विक्री करतो इथून। तर बरेच दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ टाकला नाही, सगळे शॉर्टेज व्हिडिओ टाकतो युट्यूबला, इंस्टाग्रामला। तर मित्रांनो, आता याच्या पुढे आपण मध्ये मध्ये लॉंग व्हिडिओ टाकत। मित्रांनो, आपण कमी खर्चामध्ये कसं कुक्कुटपालन करायला पाहिजे, कमी खर्चामध्ये कसा शेड बनवले, कसे मॅनेजमेंट केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, चला आता आपण शेड बघूया कमी खर्चामध्ये कसं केलेलं आहे। तर इकडे बघू शकता, आता तुम्हाला मी आधी बाहेरून दाखवतो। इकडे बघू शकता, आता आपण ही मजबूत खालून जाळी लावलेली आहे, कारण का इथे मजबूत जाळी का लावायची, कारण का कुत्रा असेल, मुंगूस असेल, घूस असेल, ही उकरून यायला नाही पाहिजे, म्हणून खालूनच घेतलेली आहे 1 फूट आपण कोबीच्या। तर आतमध्ये कोबा केलेला आहे। कोबा सर्वांनी करायला पाहिजे, कारण का घुशीचा मुंगसाचा त्रास होतो। आणि ही बारीक जाळी का लावलेली, कारण का एकदम साप वगैरे यायला नाही पाहिजे म्हणून। तर खालून मजबूतच जाळी लावायची, 2-3 फूट लावायची। हे बघा, मी मजबूत चांगली जाळी लावली ना, वरतून कोंबड जाळी लावली। तर मित्रांनो, चला आता आतमध्ये जाऊया, कशा पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। 10 बाय 20चा शेड आपण बनवलेला आहे। इकडे बघू शकता, असे भाजीचे कॅरेट लावलेले लाईनीत 5 ते 6 लावलेले आहेत, हे अंड्यांसाठी लावलेले आहेत। तर आतमध्ये पण आपण कॅरेट लावले, ते खास कोंबड्यांना बसवण्यासाठी लावलेले आहेत। तर त्याच्या आधी इकडे बघू शकता, आपण ह्या कोंबड्यांना बसवण्यासाठी रात्रीचा निवारा म्हणून आपण हे स्ट्रेचर केलेलं आहे। कमीत कमी इथे 200 ते 300 कोंबड्या बसतील। तर इकडे बघू शकता 15 फुटाचे टोकर लावलेले आहेत, असे गाळे काढलेत। हे गाळे इकडे बघू शकता, हे गाळे 2 फुटाचं आहे, म्हणजे जेव्हा इथं रात्रीची कोंबडी बसते तेव्हा ती विष्ठा खाली पडते डायरेक्ट। आपण तूस टाकलेले पूर्ण खाली, एकावर एक लावला तर कोंबडी खाली विष्ठा करते, तेव्हा दुसऱ्या कोंबडीच्या अंगावर पडते। त्याच्यामुळे असे हा तिरका स्ट्रेचर करायचा। हे बघा, 2 फूट गॅप घेतलाय ना, त्याच्यावर आपण केलेत, एकदम मजबूत आहे। इकडे बघू शकता। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर आपण इकडे बघू शकता, असे डबे लावलेले आहेत, आणि पूर्ण असे डबे लावलेले आहेत। जेव्हा कोंबड्या आपण सोडतो सकाळी, नंतर अंडी घालायला येतात, तेव्हा अशा कोंबड्या बसतात अंडी घालण्यासाठी। हे बघा, इकडे पण लावलेले आहेत, आणखी लावायचे आपल्याला। इकडे पण एक कोंबडी बसले। मित्रांनो, ते झाल्यावर जेव्हा अंडी वगैरे घालण्यासाठी इथं कोंबड्या बसतात, तेव्हा आपण अंडी कशात ठेवायची आता ते मी तुम्हाला दाखवतो। अंडी आपण एका मडक्यामध्ये ठेवतो। मडक्यामध्ये अंडी ठेवण्याचं कारण, मातीचा मडका असल्यामुळे नॅचरल पद्धतीने अंडी राहतात। कुठला पण ऋतू असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, त्याच्यामध्ये थंडच अंडा राहील, एकदम नॅचरल पद्धतीने। इकडे बघू शकता, हे प्युअर गावठी कोंबडीचा अंडा आहे। आता आपण साधारण 10 कोंबड्या बसवल्यात। आता जी अंडी रोजची आपली कनेक्ट होतात ती आहे, ती आजची अंडी मला वाटते 9 ते 10 आहेत। तर आणखी कोंबड्या आणखी अंड्यावर बसलेत घालण्यासाठी। तर इथं आपल्याला ब्रूडिंग रूम करायचे। चला आता या 2 दिवसात होईल ती। तर आता आपण नॅचरल पद्धतीने कसे कोंबड्या बसवतात ते बघणार आहेत। तर इकडे या। तर इकडे बघू शकता, या असे आपण कॅरेट लावले आहेत पूर्ण लाईनीत। तर हे बघा, अशा कोंबड्या बसवल्यात आपण। बसवायच्या पूर्ण ना, पॅक रूम करायची, आणि त्याला हे बघा, खाद्याचं भांड अशी ना, एक पाण्याचा भांडा ठेवायचा, म्हणजे जेव्हा ती कोंबडी पिल्ला काढायला बसते तेव्हा ती खाते, पाणी पिते, परत ती जाऊन बसते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही। तर या आपल्या कोंबड्या नवीन आणलेल्या आहेत, त्यांना का सकाळी आपण लसीकरण केलं आणि त्यांना इथे ठेवलंय थोडा। उद्या आपण सकाळी सोडू, त्यांच्या जोडीला आपण या सगळ्या सोडू। कोंबडा पकडून दाखवतो, प्युअर गावठी कोंबडा कसा असतो ते दाखवतो। कोंबडी असली तर एवढा आवाज केला नसता तिने। बघा, आता मी तुम्हाला कोंबडा दाखवतो प्युअर गावठी। बघू शकता, यो प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडा आहे। मित्रांनो, इकडे बघू शकता, आता याचा वय याच्या नखावरून समजतं, याचं नख थोडं वाढत चाललंय बघा, म्हणजे याचं वय 9 महिन्याचा नर आहे हा। इकडे बघू शकता कसं आहे, जबरदस्त आहे, एकदम प्युअर गावठी। तर मित्रांनो, तुम्हाला आता मी फ्री रेंज एरिया दाखवतो। मित्रांनो, इकडे बघू शकता, या पूर्ण आपल्या फ्री रेंज एरियामध्ये पूर्ण त्या शेतामध्ये जातात सगळ्या कोंबड्या। तर आपण आता थोडेसे दाणे टाकतोय कोंबड्यांना।
पूर्ण जागा ही आमच्या घराच्या मागे जागा आहे थोडीशी आपली, पण ही ओपन जागा असल्यामुळे आपण कोंबड्या पूर्ण सोडतो बाहेर. मुंगूस वगैरे आहेत, पण मोठ्या कोंबड्या असल्यामुळे पिल्लांना जास्त करून पकडतो मुंगूस, पण मोठ्या कोंबड्यांना साधारण नाही पकडत इथे. कारण का हे गाव एरिया असल्यामुळे 1-2 गेली तरी चालते, पण आपला खाद्याचा खर्च पूर्ण वाचून जातो.